लाडकी बहीण योजनेने महायुतीला नक्की फायदा होणार. महाराष्ट्रात सध्या जोरदार विकास चाललाय. यांचा विकास काय फक्त कागदावरच. आमच्या काळात सरकारने महामारी असताना सुद्धा ग्राउंडवर उतरून काम केलंय. हे आता सगळ्याच राजकारण्यांच्या तोंडचे कॉमन डायलॉग झालेत. पण या सगळ्याचा निवडणुकीवर खरंच परिणाम होतो का? तर हो. सरकारने केलेली विकास कामं असतील किंवा त्यांनी आणलेल्या योजना असतील, यामुळे जनतेच्या मनात एकतर सरकारविषयी विश्वास निर्माण होतो किंवा त्यांचा निर्णय हे जर यशस्वी ठरले नाहीत तर मतदार यांच्यापासून दूरही जाऊ शकतात. आता नेमके हेच मुद्दे कोणते, त्यांचा यावेळच्या निवडणुकीवर कसा परिणाम होणार, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. विधानसभा निवडणूक आल्यानंतर आता त्या निवडणुकीवर कोणते फॅक्टर्स परिणाम करणार हे पाहणं महत्वाचं ठरतंय. महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण तापलंय, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारखे मुद्दे एकदम गरम झालेत. असं असताना राजकारणी मात्र त्यांच्या फायद्याचं, सोयीचं, त्यांना काय मिळतंय हे पाहण्यात गर्क आहेत. आता हे काही सामान्यांच्या नजरेआड आहे असं अजिबात नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत असे काही फॅक्टर्स आहेत की जे या राजकारण्यांना चांगलंच जमिनीवर आणू शकतात. ते फॅक्टर्स कोणते? त्या फॅक्टर्सनी महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या निकालात फरक पडणार का? सत्ता बदल होणार का? की विद्यमान सरकारमध्येच कमालीचा बदल घडणार? चला सविस्तर जाणूया. पहिला फॅक्टर आहे तो मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला शिक्षण तसंच नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केली, जी त्यांनी कायम ठेवलीये. तसंच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावीत यासाठीही त्यांनी आंदोलन केलं होतं. सरकारनं सरसकट देणं शक्य नसल्याचं सांगत मराठवाड्यात या समाजाला निजामकालीन दाखले असलेल्यांना हे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली होती. जरांगे त्यांच्या मागण्यांवर अजूनही ठाम आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला पर्यायाने भाजपला याचा चांगलाच फटका बसला. त्यांची या विभागात एकही जागा आली नाही. जवळपास 28% मराठा समाज या राज्यात आहे. जरांगेंनी भाजपला सतत लक्ष केलंय. यामुळे विधानसभेला मराठवाड्यातील 46 जागा महायुतीसाठी आव्हानात्मक आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मागण्या आणि आंदोलनांमुळे राजकीय दबाव वाढलाय. मनोज जरांगेंसारखे नेते जे या कारणासाठी वकिली करतायत त्यांनी जनभावना आणि मतदारांच्या वर्तनावर प्रभाव टाकलाय. अशातच आता त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलीये. ते जेव्हा निवडणुकीला उभे राहणार होते तेव्हा त्यांच्या बाबतीतही संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. पण आता निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांचं संपूर्ण लक्ष हे मागण्यांसाठीच केंद्रित झालंय आणि निवडणुकीनंतर याचा निकाल लावण्याचं त्यांनी ठरवलंय. त्यामुळे निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फॅक्टर हा चांगलाच महत्वाचा ठरणार असल्याचं दिसून येतंय. कारण देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात त्यांच्या 10 जागा या मराठा उमेदवारांना दिल्यात. असं जरी असलं तरी आता जर मराठा समाज या जरांगेंच्या बाजूने असेल आणि जरांगे हे भाजपवर सतत सडकून टीका करत असतील तर भाजपच्या या 10 उमेदवारांना मराठवाड्यातून निवडून येणं हे कठीण होऊ शकतं. आता मराठवाडा हा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कारण विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, याच भागातून निवडणुकीचं खरं चित्र उभं राहतं. त्यामुळे लोकसभेत जसा या फॅक्टरने मतदारांवर प्रभाव पाडला तसाच विधानसभा निवडणुकीतही तो पडेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे युतीमधील बदल जसे की शिवसेनेतील फूट, भाजप आणि लहान प्रादेशिक पक्षांमधील सहयोग किंवा विरोधी पक्षांमधील संभाव्य संबंध एकूणच निवडणुकीच्या गतिशीलतेवर परिणाम करू शकतात. कारण गेल्या महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारण हे त्यांच्या आदर्शांपासून बरंच दूर गेलंय. गेल्या काही काळामध्ये पक्षफुटी झाली, अनेक युत्या झाल्या, युत्या तुटल्या. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या काहीच भरोसा देता येत नाही. असं चित्र हे महाराष्ट्रात आणि आसपासच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राविषयी तयार झालंय. त्यामुळे या राजकारणाला सध्या जनता वैतागलीय. आता वैतागून जनतेने लोकसभेतही या राजकारण्यांना चांगला झिंगा दाखवला होता. हाच फॅक्टर जनता विधानसभेतही वापरेल का, याबाबत विचार करणं गरजेचं आहे. कारण गेली काही वर्ष महाराष्ट्राच्या सत्ता कारणात सोयी सुविधांपेक्षा त्या सोयी सुविधांच्या घोषणांचं राजकारण केलं जातं आणि आरोप केले जातात. मुळात मतदार हा मतदान करतो ते राज्याचं किंवा त्याचं भलं व्हावं म्हणून. पण जर हे राजकारणी जनतेच्या भल्यापेक्षा स्वतःच्याच भल्याचा विचार करत असतील तर जनता ही पुन्हा त्यांना निवडून द्यायचं की नाही याचा विचार नक्कीच करेल. यामुळे या फुटाफुटीच्या राजकारणाच्या विधानसभेवर परिणाम होऊन विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात मनसे, परिवर्तन महाशक्ती या पक्षांपैकी एक पक्ष कदाचित सत्तेवर येऊ शकतो किंवा काही वेगळ्याच युती सुद्धा निर्माण होऊ शकतात. जातीच्या राजकारणाचा आणि प्रादेशिक अस्मिता यांचा मजबूत प्रभाव हा विधानसभेच्या निवडणुकीवर पडू शकतो. जसं की मराठा, ओबीसी आणि दलित मतदारांचा आधार
विविध मतदारसंघातील मतदारांची निष्ठा निश्चित करण्यात हा एक निर्णायक घटक आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याबरोबरच परिवर्तन महाशक्ती सुद्धा ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे झालंय असं की परिवर्तन महाशक्तीमध्ये असलेले पक्ष हे शेतकरी, दलितांवरती असलेला फोकस यामुळे महत्वाचे ठरतात आणि याचा परिणाम हा निवडणुकीवरती होऊ शकतो. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांचं विभाजन होऊ शकतं. ते विभाजन होऊन परिवर्तन महाशक्तीला जास्त मतं मिळू शकतात किंवा परिवर्तन महाशक्तीला जास्त मतं मिळून ती त्यांची सत्ता येईल किंवा त्यांना बहुमत नसेल, जे सत्ता स्थापन करण्याच्या जवळ पोहोचलेले असतील त्यांच्याशी युती करून परिवर्तन महाशक्ती सुद्धा महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्या बरोबर सत्तेत येऊ शकते. त्यामुळे हा एक फॅक्टर आहे की जो येत्या विधानसभा निवडणुकीवरती चांगलाच परिणाम करू शकतो. बेरोजगारी, महागाई आणि प्रादेशिक विकास किंवा त्याचा अभाव यासारख्या आर्थिक चिंता हे महत्वाचे घटक आहेत, जे उमेदवार आणि पक्षांना मतदारांशी जोडण्यासाठी आवश्यक आहेत. आता या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलीये, युवांसाठी कार्य प्रशिक्षण योजना आणलीये. अशा योजनांमधून सरकार युवा किंवा महिला यांना पैसा देईल, पण तो कितपत त्यांना पुरेल किंवा त्यांना फुकट बसून खायची सवय तर नाही ना लागणार, यासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरतो. बेरोजगारी असेल किंवा महागाई असेल, आता जरी पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक विकास हा मेट्रो किंवा तत्सम जी काही विकास काम आहेत त्यामुळे होत असला तरी सुद्धा महाराष्ट्रात बेरोजगारी आणि महागाई हे सगळ्यात जास्त चर्चेचे विषय आहेत. कारण महाराष्ट्रातील तरुण किंवा महाराष्ट्रातील सामान्य जनता या मुद्द्यांना रोज फेस करते. आता जर या मुद्द्यांवरती सरकारने फोकस केला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा महायुतीच्या अंगाशी येऊ शकतो. कारण दिवसेंदिवस महागाईचा मुद्दा एकदम तापत चाललाय आणि याचा विपरीत परिणाम हा महायुतीवरती किंवा सत्ताधारी पक्षावरती आपल्याला होताना दिसतोच आहे. त्यामुळे हा घटक सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचा आहे. प्रमुख राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांचा प्रभाव, जसं की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची रणनीती, एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यासारख्या व्यक्तींनी चालवलेला भाजपचा प्रचार मतदारांना एकतर प्रचंड प्रभावित करू शकतो किंवा त्यांना महायुतीपासून दूरही नेऊ शकतो. महाराष्ट्रातील लोकसंख्येचा एक महत्वाचा भाग शेतीवर अवलंबून असल्याने शेतकरी संकट, पीक अपयश आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर पक्षांनी लक्ष देणं आवश्यक आहे. आता जर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोललो तर 2023 मध्ये सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये झाल्या होत्या. त्याचप्रमाणे दरवर्षी अपुरा पाऊस किंवा शेतमालाला कमी भाव यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. या दृष्टीने उपाय म्हणून महायुतीने शेतकरी कर्जमाफी केली, पण त्याचा विधानसभा निवडणुकीवर कितपत परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरतं. शहरी केंद्र आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्राधान्यक्रम्य वेगवेगळे मतदानाचं स्वरूप निर्माण करू शकतात. शहरी भाग अनेकदा पायाभूत सुविधा आणि नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करतात, तर ग्रामीण भाग कृषी आणि स्थानिक विकासाच्या समस्यांना प्राधान्य देतात. राज्यात 1 लाखांवर मतदान केंद्र आहेत, त्याची 42,000 शहरी तर 57,000 ग्रामीण भाग आहेत. याचाच अर्थ राज्यातील 40% मतदारसंघ शहरी व निमशहरी आहेत. या भागांमध्ये मेट्रो, मोठे पूल, औद्योगिक प्रकल्प किंवा वाहतुकीची नवीन साधनं आणल्याचा प्रचार महायुती करेल. तर नुसत्याच घोषणा सुरू असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. कोणाच्या काळात किती प्रकल्प आले, किती गुंतवणूक झाली याची चर्चा प्रचारात होणारच. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचं नाणंही खणखणीत वाजणार आहे. सामाजिक न्यायाशी संबंधित चळवळी जसे की महिलांची सुरक्षा, शैक्षणिक सुधारणा आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी वकिली करणाऱ्या चळवळी या जनमताला आकार देण्यास हातभार लावतील. कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर प्रचारात महायुतीची कोंडी होऊ शकते. महिला अत्याचार असेल किंवा सत्ताधारी गटातील माजी आमदाराची हत्या याबाबत विरोधक जाब विचारण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लहान किंवा उदयोन्मुख पक्षांच्या उमेदवारांचा किंवा प्रभावशाली अपक्षांचा प्रभाव पारंपरिक मतदार गटांमध्ये व्यत्यय आणू शकतो आणि अनपेक्षित परिणाम निर्माण करू शकतो. या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या चर्चा आहे ती अपक्षांची. महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी, अनेक इच्छुक उमेदवारांचा सध्या अपेक्षाभंग झालाय. यामुळे यांची कितीही समजूत काढली तरीही सत्तेसाठी ते अपक्ष लढू शकतात. त्याचबरोबर परिवर्तन महाशक्ती, वंचित बहुजन आघाडी, मनसे यासारखे पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढतायत. आता जरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 6 पक्ष असले तरीही गेल्या काही वर्षात झालेले फुटाफुटीचं राजकारण यामुळे जनतेचा या पक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला दिसून येतोय. यामुळे नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने हा फॅक्टर या विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. याबरोबरच विदर्भात सोयाबीन तसंच कापसाच्या भावाचा मुद्दा, सिंचन सुविधांचा प्रश्न, बेरोजगारी तसंच महागाई,
शेतकऱ्यांच्या समस्या यावरून सत्ताधाऱ्यांना प्रतिवाद करताना कठीण जाऊ शकतं. अर्थात केंद्रात गेली 10 वर्ष स्थिर सरकार तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजप शिंदे गटाकडून आणला जाईल. त्याला तीर्थक्षेत्र दर्शन योजनेची जोड दिली जाईल. महाविकास आघाडीतून शिवसेना अप्रत्यक्षपणे शहरी भागात या मुद्द्यांवर भर देईल. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजप पर्यायाने महायुती आणि नाही म्हटलं तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. कारण शिवसेना हा पक्षच मुळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभारला गेलाय. भाजपही हिंदुत्ववादीच आहे. त्यामुळे हा हिंदू फॅक्टर सुद्धा कटोगे तो बटोगे याच्या रूपाने विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. हे असे अनेक फॅक्टर सध्याच्या निवडणुकीत त्यांचे महत्वाची भूमिका बजावतायत. कारण होणाऱ्या निवडणुका या महाराष्ट्राचं राजकारण हे वर आणणार की पुन्हा खाली खोल दरीत ढकलणार हे ठरवणार आहेत. जर नवनेतृत्व आलं तर ते काय काम करतं, जुनच नेतृत्व असेल तर ते मागच्या काही वर्षाचा अनुभव घेऊन त्यांच्या धोरणात काय बदल करते, यासाठी हे फॅक्टर्स महत्वाचे आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? यापैकी कोणते फॅक्टर्स हे कोणत्या पक्षाला फायद्याचे ठरणार? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे फॅक्टर्स महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता निर्णायक बदल आणणार? यामुळे बेरोजगारी, महागाई, विकास, शेतकरी, आरक्षण, महिला सुरक्षा यासारखे प्रश्न सुटणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.